त्यामुळे मला MBBSचं गव्हर्नमेंट सीट भेटलं नाही. फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकडे लक्ष जास्त दिलं. क्लास 12 नंतर मला समजलं की नीट काय असते. नमस्कार मित्रांनो, मी दीपक हजारे, BMS स्टुडंट, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज, बारामती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा विषय डिस्कस करणार आहोत, तो खूप व्हॅल्युएबल आहे अशा स्टुडंटसाठी जे नीट 2025ची एक्झाम देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी नीटची प्रिपरेशन करत असताना जी कॉमन चुका केल्यात, त्यामुळे मला MBBSचं गव्हर्नमेंट सीट भेटलं नाहीये, ते डिस्कस करणार आहेत तुमच्यासोबत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त टाईम घेणार नाहीये. 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा टॉपिक सगळा समजून जाईल. जेणेकरून तुम्ही राहिलेल्या 2-3 महिन्यामध्ये ह्या चुका टाळचाल आणि तुमचं जे ड्रीम आहे गव्हर्नमेंट MBBS किंवा गव्हर्नमेंट BMS ते तुम्हाला भेटून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्या पॉइंटमध्ये आपण डिस्कस करूया की गव्हर्नमेंट MBBS न मिळण्यामागं कोणत्या चुका होत्या. त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की मी क्लास 8 टू क्लास 12 काहीच अभ्यास केला नव्हता. अभ्यासापासून खूप दूर झालतो काही कारणामुळे. पण क्लास 12 नंतर मला समजलं की नीट काय असते. पहिला ड्रॉप घेतला आणि डायरेक्ट ड्रॉपर बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं ऑनलाईन. ते तुम्हाला माहीत असेल, आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर. तो झाला विषय. पण आता आपण बघूया चूक कोणती झाली. माझ्या आधीच बेसिक कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या आणि मी फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकडे लक्ष जास्त दिलं. पण माझ्या बेसिक कन्सेप्ट काहीच क्लिअर नसल्यामुळं मला क्वेश्चन काय सॉल्व्ह होत नव्हते आणि मी कन्सेप्च्युअल जात नव्हतो. मी फक्त क्वेश्चनचं आन्सर कसं काढायचं किंवा ट्रिक्स कशा आहेत हे समजण्यात माझा टाईम घालवला. त्याच्या जागी जर मी कन्सेप्च्युअल जात गेलो असतो तर माझा स्कोर आणि बेटर राहिला असता असं मला आता वाटतं. दुसरा जी कॉमन मिस्टेक झाली ती म्हणजे मी वीकली जे टेस्ट कोचिंग घेत होती त्या टेस्ट मी सिरियसली देत नव्हतो. म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत आणि आपल्याला टेस्ट सिरीजमध्ये काय येणार आहे. आणि असं होत पण होतं की काहीच येत नव्हतं कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं. त्यामुळे मी टेस्ट सिरीज एवढ्या सिरियस घेत नव्हतो किंवा ते रिसॉल्व्ह करत नव्हतो. मी फक्त अटेंड करायचो आणि सोडून द्यायचो. तिसरी चूक अशी झाली जे कॉमन आहे सगळ्यांनाच वाटते की टेस्ट सिरीजमध्ये कमी मार्क आल्यामुळं ते 2-4 दिवस माझे थोडे खराब जायचे. कारण मला असं डिप्रेशन यायचं की थोडं वाईट वाटायचं की आपण आता काहीच नाही आपल्याहून किती भारी स्टुडंट आहेत, आपलं कसं होणार, आपलं काय होणार, ह्या विचारामध्ये माझे टेस्ट नंतर 2 ते 3 दिवस असेच वाया जायचे. चौथी चूक अशी झाली की मी सोशल मीडिया वापरत नव्हतो. WhatsApp, Instagram वापरत नव्हतो. पण YouTube मोबाईलमध्ये असल्यामुळं काय डिलीट काय होत नव्हतं. पण मला लास्टला एक्झाम जशी जवळ येईल तसं थोडी अँक्झायटी यायची, थोडं डिप्रेशन यायचं. मी मोटिव्हेशन व्हिडिओकडे जात होतो. मोटिव्हेशन व्हिडिओकडे जात की अपडेट आलं की त्यामध्ये शॉर्ट्स व्हिडिओ येत होते. तर मी शॉर्ट्सचा मला जरा नशा लागली झालती किंवा मी ॲडिक्ट झालतो शॉर्ट्सनं. माझे दररोज किमान 1 ते 1.5 तास ज्यावेळेस एक्झाम 2 ते 3 महिन्यावर राहिली होती, त्यावेळेस माझे शॉर्ट्सवर 1 ते 2 तास वाया जायचे. आणि आता ही तुम्हाला चूक काय कॉमन वाटणार नाही आहे. पण माझ्याकडे माझी एक अशी स्वभाव बनला होता माझा की मी एकटाच जास्त वेळ स्वतःसोबतच होतो. मी कोणासोबत जास्त बोलत नव्हतो नीटच्या प्रिपरेशनमुळं. त्यामुळं मला एक इमॅजिनेशन करायची सवय जास्त लागली की आता असं झालं तर असं होईल, हे केलं तर हे होईल, त्यानंतर पुढे काय होईल किंवा नीट निघाल्यानंतर किंवा नीट क्लिअर झाल्यानंतर काय होणार, ह्या इमॅजिनेशनमध्ये माझा जास्त टाईम जायचा. आणि मला एक्स्पेक्टेशन खूप असायच्या की नीट झाल्यानंतर असं होईल, नीट झाल्यानंतर तसं होईल. पण माझे त्या लेव्हलचे एफर्ट्स जात नव्हते. तर हे होते 4 ते 5 माझ्याकडून जे कॉमन मिस्टेक झाल्यात आणि मला वाटते की अशीच कॉमन मिस्टेक सगळ्याकडून ह्याच कॉमन मिस्टेक होत असतील. तर तुम्ही ह्या जर कॉमन मिस्टेक टाळल्या आणि आता राहिलेल्या 2-3 महिन्याचा चांगला पुरेपूर वापर केला तर तुम्हाला तुमचं जे ड्रीम कॉलेज किंवा ड्रीम कोर्स आहे भेटून जाईल. तुम्हाला जर कॉमन मिस्टेक समजल्या असतील तर प्लीज तुम्ही त्या कॉमन मिस्टेक आतापासून टाळा. 2-3 महिने राहिलेत, त्या 2-3 महिन्याचा खूप चांगला वापर करा. स्वतःला मोटिव्हेट ठेवा. पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये असेल तरच तुमचा अभ्यास होईल हे पण लक्षात ठेवा. टेस्ट सिरीजच्या मार्कामुळे डिप्रेस होऊ नका आणि दररोज थोडा एफर्ट द्या. थोडी इम्प्रूव्हमेंट करा. आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ